सुपारी बडीशोप सुद्धा खाल्ली नाही, मिळालेल्या पैशाचा संग्रह केला आणि 2.25 कोटीच्या गाडीत बसतो. इथं कोण हातवरी करा तुम्हाला, कोणाला 2.25 कोटीची गाडी आहे? मग महाराज मोठ्या गाडीत आला म्हणजे मोठा नसतो. महाराजाकडे मोठी बिल्डिंग आहे म्हणून मोठा नसतो. लय मोठ्याल्या बिल्डिंग मध्ये मच्छर पण येतं. तुम्ही पैसे देऊन बिल्डिंग बांधली, पण तुमच्या बिल्डिंग मध्ये आलेले मच्छर पैसे खर्चून मारावं लागते. मशीन लावल्याशिवाय मरतात का ते? नाही. हे सुद्धा मोठ्याल्या बिल्डिंग मध्ये काय नसतं त्याच्यात. एखादा महाराज मोठ्या घरात राहतो, मोठ्या बंगल्यात राहतो, हे पैसे भरपूर येत नाही. नाही, मग ज्याचं आचरणाचं कार्ड मोठं आहे तो महाराज मोठा आहे. व मृदंगवाजीने नाही महाराज मोठा होऊ शकत नाही बरं का. ही कला आहे, भगवंतानं दिलेली तुमच्या हातात ती कला आहे. कला आहे ती, ही कोणाला येऊ शकते. या देशातल्या मुसलमानांना सुद्धा कला आहे. महाराज जागतिक लेवलची कला आहे, जागतिक लेवलची कला आहे. हा हा. आणि गायन क्षेत्रात रविवार माफ करा बरं का, गाता येतं म्हणजे मोठे नाहीत. अजून तुम्हाला कोणालाही ऑस्कर पुरस्कार भेटलेला नाही. गायन क्षेत्रात आपल्या भारत देशात पहिला पुरस्कार विदेशातला भेटलाय, तो मुसलमानाला भेटलाय. अजून तुम्हाला गंध लावणाऱ्याला भेटला नाही, हे डोक्यात ठेवा. विठाला विठाला. गायन करता आलं म्हणजे महाराज नाही, पक्वाद वाजिता आलं म्हणजे महाराज नाही, कीर्तन करता येते बाळूला म्हणजे महाराज नाही. स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणतो, त्याला म्हणायचं महाराज. ही भगवंताने दिलेली कला आहे, कला आहे, कला आहे, कला आहे. नाही 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 नाही, त्याच्याकडे लयच पैसे, ते कठाळे आहे देवाला सोडायला. कठाळे आहे, त्याचं काय विषय. तुम्ही घेतलेली बैल काय खाते, तुम्ही टाकलेली वैरण खातील, आणि देवाला सोडायला कठाळे. दादा जर भद्रा मारुतीला एखादा गोरं सोडलं तर कोणाची मका हाणतं ना, वरी हानीत नाही आणि खालची खात नाही, मधल्याच बिटे हाणतो. मधल्याच बिटे हाणतो ते, मधल्याच. इतका कठाळ्या हुशार. पण ते आवताला जमत नाही, डमनीला जमत नाही, रिंगीला जमत नाही, नांगरीला जमत नाही, कशालाच नाही. गाडीला धरलं की मधल्याला पालथ. हो, आवताला धरलं की जाणुळे कूस फाउंड गिवंड चट दांडी गिंडी चट फेकून द्यायचं काम आहे ते कठाळ्या. पण खातू किती ओरिजिनल आहे की नाही दादा, मधल्यात बिटे हाणतो. मग तसं त्या कठाळ्यासारखे काही नशीबवान नशीब घेऊन आलेत म्हणजे एका महाराज असतात का. विठाला महाराज महाराजाच्या दृष्टीमध्ये परस्त्री माई समान असावा. महाराजाच्या दृष्टीमध्ये भूताविषयी दया असावा. भूत या शब्दाचा अर्थ जीवसृष्टी. सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया, सर्वाभूती दया. साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, हे सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया, साधू म्हणावे ऐसिया. दया करणे पुत्रासी तेची दासाने, ही अवस्था ज्याच्याकडे त्याला साधू म्हणतात. आणि साधूचं नाव ज्याच्याकडे हृदयावर कोरलेलं आहे त्याला भाविक म्हणतात. मधल्यानं पख तुटलेल्या कोंबड्यावानी उड्या हाणायच्या नाही. आपण रांगेत येत असं समजा. भाविक होण्याची फार मोठी व्याधी आहे. महाराज एक अवडंबरीत नाचणारी बाई होती, नंदुबुवा. ती स्टेजवर नाचत होती एक बाई. तिला जुन्या भाषेत काय म्हणायचो आपण, वारांगणा. हरिश्चंद्र दादा काय म्हणायचो आपण तिला, वेश्या, वारांगणा. या भारत देशामध्ये एक माऊली नृत्य करत होती, नृत्य 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 करत होती. तिनं जीवनात कापूस खुरपीला नाही, सोयाबीन कापली नाही, तुरी कापायला गेली नाही दाद्या. हा, काही नाही. तिने मिरच्या तोडल्या नाही, काही नाही, काय नाही बापू. तरी एका राजाला लाजवील इतके पैसे कमिलते. एका राजावर संकट आलं आणि प्रांत उपाशी मरत होता. काय करा, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान, प्यादे मिटिंग झाली आणि राजाला सांगितलं 7 महिने पुरल आपल्याकडे धान्याचा कोठा आहे.
दया सांगतोय दया. तुम्ही एसटीत जर कोणी बसलं त्याला म्हणतात हे मोहाच मित्र येणार आहे, मोहाच मित्र. आणि तू एकटाच बसला ना सुमळे एसटीत. पण का बसू द्यायचं नाही? येडं वाकडं साधं मळक्या कपड्याचं मथारा आलं म्हणून त्याला म्हणला पुढं वा मा मित्र येणार आहे. आणि पॅन्टीवालं झकझक कपड्याचं बसलं मग बसलं. मग नंतर कळालं त्याच्या तोंडाच्या वासाने याला निशा आली. इतके नालायक माणसं काही काही तिथं पण दया दाखीत नाही. आपल्या का बापाची एसटी आहे का काय? आपण तिकीट काढून बसलो, त्यानंही तिकीट काढ बसू देईन त्याला. नाही नाही नाही, पुढे वा माझा मित्र येणार आहे. आणि मग तो रंगारंगाचं पाणी पिणार मित्र आलता त्याचा. म्हणजे इतकी नालायकीत आपण दयेच्या सूत्रात तरी बसतो का? ऐका बाईचं. मंत्र्यानं विचारलं, प्याद्यानं विचारलं, गुमास्त्यानं विचारलं, 7 महिने पुरेल इतका द्रव्य साठा आपल्याकडे आहे. याच्यानंतर प्रजेचं काय करायचं? प्यादा हुशार होता. प्याद्यानं सांगितलं, महाराज एक काम जमतंय, तुम्ही फक्त जाणं गरजेचं आहे. आणि तुम्ही गेले की आपलं बऱ्यापैकी पुढचा पाऊस पडेपर्यंत आपलं काम धकतंय. राजा म्हणला सहज जातो ना. नाही म्हणले, नाव ऐकल्यावर जाणारच नाहीत. अरे आपल्या प्रजेला जर कोणी जगवित असेल तर मी त्याच्या पाया पडून बोलून गेला ना राजा. आणि मग प्याद्यानं सांगितलं ती वेश आहे. मग आटारला राबला आणि अरे बापरे वेशीच्या कसं पाया पडू. पण एक मन माहिती का तुम्हाला? येळाई बाका तो गधे को बोल ना काका. येळाई बाका तो, हा गाढवाला पण काका म्हणावं लागते. गाढवाला पण काका. अडचणच येऊनी महाराज. एक नकटा दुजा नकटा सब नकटे का मेला, उसमें गया नाक वाला बन्या साप का साला. वेळच येऊ नये कोणावर, वैऱ्यावर येऊ नये. राजाने मंत्रिमंडळ तयार केलं. म्हणले आपण अंधारात जाऊ, अंधारात जाऊ. मंत्री हुशार होता. वेशेकडे दिवसा जाणाऱ्या माणसाला लोक वाईट म्हणत नाहीत आणि संध्याकाळी जाणाऱ्याची हलकीच वाजित येत. मला वाटतं ते राजाला तितकं माहीत नसावं. असाच असं गोळ्या संपल्याला राजा. चला महाराज, भालदार चोपदार हत्ती सिबिका सगळा थाट वैभव वेशेच्या दारात. आणि सांगायला नोकर नाही बुवा. एक चिव 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 करून नाचू लागलं आणि एक खिकी खिकी करून असं अंग खाजू लागलं. तिचे 2च मित्र होते, एक कोंबड आणि एक माकड. हे काय झालं सांगितलं त्याला. बोलता कुठे येत होतं? तिने खिडकीचं दार लोटल्यावर पाहिलं तर राजाही प्रांती आहे. हुशारबाई होती, बाहेर आली. काय काम आहे? माय 7 महिने पुरल इतका द्रव्य साठा आमच्याकडे, दुष्काळ पडलेल्या 2.5 वर्षाचा. करावं काय? दया सांगतोय दया. दुष्काळ पडलाय, काय करावं माय? तुमच्याकडं किती महिन्यापुरता साठा आहे? 7 महिन्यापुरता. आणि त्याच्यानंतर यावर्षी पाऊस पडन. पाऊस पडल्याच्या नंतर लवकर येणारं पीक आम्ही पेरू आणि त्यापासून जनता सुखी होईल. तिनं सांगितलं 4 वर्ष जरी थेंब नाही पाळला तरी तुम्हाला मी उपाशी राहू देत नाही. वेशा. राजाने विचारलं, बाई 4 वर्ष पुरे? नाही म्हणले, फक्त ह्या कोपऱ्यातलं हौदातलं सोनं काढून न्या, तितक्यात 4 वर्ष धकन. बाकीची गरजच पडली तर पुन्हा हौद दाखीन. गोळ्या नाही संपल्या बरं माझ्या, मी वाचून सांगतोय. तिचं नाव आहे महानंदा. तिचं नाव आहे महानंदा. मी पुन्हा एक वेश्या वाचली, तिचं नाव आहे कमला सुंदरी. बस झाल्या 2च. सगळ्या गोळ्या एखाद्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते. तुम्हाला भाटूर भुटूर माहित असते. चांगल्या लक्षात घ्या. ज्याने पुराणानं ज्यांना मान्यता दिली त्यांचं नाव पहा. चांगलं वाची जा, देव तुम्हाला वाचीन. चांगलं ऐक जा, तुम्ही सांगितलं ते देव तुमचं ऐकील. तुम्ही चांगलं पहा, कृपेनं देव तुमच्याकडे पाहिन. पण देवाला आवडत नाही ते पाहता, देवाला आवडत नाही ती ऐकता, देवाला आवडत नाही ती बोलता. त्याच्यामुळे त्याला आपण आवडत नाहीत. त्याला आवडते असं बघत जा, देव चांगलं करील तुमचं. महाराज ज्या दिवशी राजाला द्रव्य दिलं त्या दिवशी लक्षात आलं आज आपली तृप्ती झाली. आणि त्याच राजाला द्रव्य दिलं त्या दिवशी एका साधूने विचारलं, राजा कोणाचा महाल लुटलाय? एका वारांगणीने दिलंय. महाराज प्रजेच्या हिताकरता, प्रजेच्या दयेकरता माझा नृत्य करून कमवलेलं द्रव्य, नाचून कमवलेलं द्रव्य, स्वतःची इज्जत मातीत घालून कमवलेलं द्रव्य
प्रजेच्या सेवेकरता दिलं. सामान्य दया आहे का होई? प्रजेच्या सेवेकरता दिलंय. महाराज साधूला लक्षात आलं अशा व्यक्तीला उपदेश करणं गरजेचं आहे. पण साधू वेशेकडे कसा जाईल? भीती आहे महाराज. चौकट आहे. काही काही गोष्टी हा तू समाजाचा दृष्टिकोन लक्षात घ्या. आंब्याच्या झाडाखाली दारू पिऊन जरी झोपला तर लोक म्हणते त्याला चक्कर आली. आणि सिंधीच्या झाडाखाली ठेस लागून जरी पडला तर लोक म्हणले त्यानं पाणी टाकून प्याला नव्हता. समाज आग्या मावळाच्या माशा येतात. ज्यानं धुपन आणलं त्याला कांदा काढू देते आणि ज्यानं गण लावलं त्याला डसत येतात. समाज आहे समाज. लोक जैसा ओक धरता धरवे ना. लोकांचा काय विचार करतात? लोक प्रत्येक वेगवेगळ्या मार्मिकतेने बोलणारी लोक असतात. साधूने विचार केला आपण जावं कसं? आश्रमावर बोलवावी तर वेशा कशी बोलवावी? निरोप पाठीला, पत्र पाठीलं, ताम्रपत्र, वरी शब्द लिहिला. माय दादा आवाज माय, तुम्हाला काही सांगण्याची इच्छा आहे. तुम्हाला काहीतरी सांगण्याची इच्छा आहे. महाराज त्या वेशेनं त्या पत्राच्या पाठीमागून लिहिलं. भरत महाराज, मी चंद्रेश्वराच्या मंदिरात भेटायला येईल. काय हुशार बाई होती. भगवान शिवजींचं अधिष्ठान, त्याला चंद्रेश्वर भगवंताचं मंदिर म्हणतात. मी परवाला लिंगेश्वराचं मंदिर पाहिलं की ज्या लिंगेश्वराच्या पिंडीवर राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी डोकं ठेवलं. एका गडावर न जात होत्या आणि लिंगेश्वराला प्रार्थना केली, शिवनेरीपर्यंत मला सुखरूप न्या, शिवनेरीपर्यंत सुखरूप न्या, मला बाळाला जन्म तिथं द्यायचा आहे. आणि हरिश्चंद्र दादा दुसरी मागणी केली. नवस नाही, वारकरी संप्रदायात नवस नाही, मागणी आहे, इच्छा आहे, नवस नाही. नवस हा भंगाऱ्या देवायला असतोय. आपले देव नवस शेंदराज दैवत केले नवस बोले तयार, नवस बोले आमच्याकडे वैकुंठवासी नथुराम बाबा केहाळकर असं प्रमाण दिलं की म्हणायची कोटीची नोट. पुन्हा एक प्रमाणे शिळ्या तांब्याचे बाहुले केले आणि अमुक तमुक त्याचे नाव ठुले. त्याचे निवद पण वेगवेगळे. भक्तायला जे आवडतात का जिबीला या हराम खोरायच्या ते निवद त्या देवाला. या भडव्याला जे आवडतात का नंदुबुवा ते बदनाम केले. ह्यांना आलाय काय नाही देव. विठाला मागणी केली, लिंगेश्वरा मला शिवनेरीपर्यंत जाऊ द्या. स्त्रीला 4 पदर असतात, त्याच्यापैकी एक पदर तिला वटी पदर म्हणतात. आणि त्या वटी पदराची वटी लिंगेश्वराच्या दरबारात केली. आणि राष्ट्रमाता जिजाबाई साहेबांना सांगितलं, लिंगेश्वरा असा बाळ दे की ज्यानं रयतेचं राज्य स्थापन करावा. रयतेचं राज्य स्थापन करणारा फक्त एकच राजा झाला 6व्या क्रमांकाचा, तो फक्त छत्रपती शिवराय. मातीशी नाळ ठेवून समाजासाठी प्राप्त झालेला अर्थ एक आदला सुद्धा त्याच्यातला खर्चिला नाही. तो एकच राजा झाला 1ल्या क्रमांकाचा. त्याचं नाव आहे चक्रवेन नावाचा राजा. महाराज सोन्याला लाजवील इतका ज्याचा मतितार्थ गोड होता, हा 3ऱ्या क्रमांकाचा राजा झाला कनक. ज्याचं नीतिसूत्र आपल्या देशात आजमवतात इतकंच नाही, विदेशात सुद्धा ज्याच्या नीतीचे सूत्र आजमवतात त्याला म्हणतात विदुर काका. हा एक राजा. आणि 2 नंबरचा राजा झाला कृष्ण वंदे जगद्गुरु.
आणि 6व्या क्रमांकाचा राजा झाला, रयतेचा राजा. आपण तितके नशीबवान नाहीत. तुम्ही मी सगळे जरी मेलोत तरी आपल्याला तसा राजा पाहायला भेटणं नाही. छत्रपती शिवराय. कशाला म्हणायचं रयत? अरे काळ्या रात्री चमकत होत जिच्या रूपाचं ऊन, अशी देखणी होती एका मुस्लिमाची सून. अरे तिला पाहुणी आई म्हणाला, तिला पाहुणी आई म्हणाला, राजा तो सिलवान. ए आलो लाले शुद्ध गाईचं वासरू येते. मग आज गळा खराब झालाय, पण त्यानं धकून नेलं मला कसं तरी. नाहीत मला काही गाता येत नाही, मी स्पष्ट माणूस आहे. जे येत आहे ते सांगा आपल्याला. पुराण कोणतंही सांगा. वानराचे 450 नाव पाठ. कोणी एखादी आता सगळ्याच गोष्टी कशाला इचकायच्या आहे का नाही? कशाला इचकायच्या? बस तू का आता तिकडे जाऊन इथं कंबर सोडून तिथं बस तू. दया सांगतोय. चंद्रेश्वराच्या मंदिरात इथपर्यंत आलतो ना बुवा. आणि चंद्रेश्वराच्या मंदिरात भगवान शिवजीच्या कृपेने वेशेला साधू भेटला. आणि स्वामीजी त्या साधून मार्गदर्शन केलं. 2-3 मिनिटापुरतं. अर्धक्षण घडता संताची संगती. महाराज चांगल्या साधूला घासायची गरजच नाही. नंदुबा घासायची गरज नाही. हा लय घंटा 2 घंटे साबणा लावायची गरज नाही. आलिंगन संताची दिव्य झाली माझी काया, मस्तक हे पायावरी त्यांच्या ठेविता. काही वेळापुरता साधू 2-3 मिनिटात उपदेश केला आणि साधू निघून गेले. काय उपदेश भरत बुवा? तितक्या उपदेशाच्या नंतर वेश्या व्यवसाय बंद. वेश्या व्यवसाय बंद. हे तुमचं गाव कधीच लिहिलंय मी. माझे 7030 गाव झालेत, पण मी सांगितले अजून लय लोकांनी तंबाखू पण नाही सोडल्या. बाईनं वेश्या व्यवसाय एक हाऊद लुटल्याच्या नंतर 4 वर्ष राज्य जगेली, इतके पैसे, तरी वेश्या व्यवसाय सोडा. आम्ही चालू कीर्तनात घोंगड्या आमच्या पुढे बसणाऱ्याला पण नरक. विठाला विठाला शताप व्हायला पाहिजे, अनुताप व्हायला पाहिजे. एवढा मोठा सप्ताह करता. माझं हे 3रं कीर्तन आहे तुमच्या इथलं. मी म्हटलं काकांना, एकदा मी फार दिवसापूर्वी एका सभामंडपाच्या अनावरणासाठी आलतो. त्याच्यानंतर गेल्या वर्षी सिद्धेश्वर बुवा, या वर्षी आलो. एवढा मोठा सप्ताह करता. इतक्या सप्त्यात जरी एका बाईनं माळ नाही घातली तर तुमचे पैसे तुम्ही शेगडीव टाकून पेटून दिले असं समजा. एवढ्या सप्ताहामध्ये 5 जर पोरानं माळी नाही घातल्या तर तुमचे पैसे चोरानं खिसा हाणलाय असं समजा. तुम्ही बाजारात गेले पण हाणला गर्दीत तुमचा खिसा. आणि इथं बसलेल्या कोण्या तरी व्यक्तीनं एक तरी नियम अंमलात नाही आणला तर तुमचे पैसे फक्त 3 लोकांना श्रीमंत केलं समजा. 1, 2 आणि 3. तुम्ही मोकळेच लांब लांब दाचा ते ऊसातले डुकर. कोणाचा ऊस करंडायला तयार. विठावा ज्याच्याकडे 100 एकर जमीन आहे त्याला घरच्या पुरती तरी दुधाची गाय असावा. जमीन किती आहे? 100 एकर दादा. एक तरी मसड आणि गाय त्याची इथे येलेली असावा. 100 एकर मोडरंडीची जमीन. आणि मला म्हणतो दूध प्याचं कारण ते उंदरावानी थैली धरलेली हातात. म्हणलं मी का बोके आहे काय दूध प्याला? मारतो काय आम्हाला रोगर पाजल्यावानी? 100 एकर जमीन पिकच नाही ना. मोरंडीची जमीन 100 एक. आणि राशनच्या दुकानाला पहिलीच थैली घेऊन बॉम्बल्या कुठला विठाला. 100 एकर जमीन आहे चांडाळा तुला मोरंडीची. अरे 4 मोटरा टाकल्या विहिरीचं तळ सापडणं. एवढं पाणी असताना तुला लागतील इतके गहू पेरीत नाही तर तुला पीक येत नाही. एवढा सप्ताह करून जर कोणाला गुण येत नसेल तर तुमचा सगळे पैसे चुलीत गेले समजायचं. विठाला विठाला. गुणाला 3.5 मिनिटामध्ये वेश्या व्यवसाय बंद केला.
महाराज आता भेटतो का साधू पुन्हा? स्वतःच पत्र लिहिलं आणि पत्र राजाला पाठवलं आणि राजाला सांगितलं ज्या साधूनं ताम्रपत्रावर पत्र पाठवलं त्या साधूला पत्र पाठवा. आता मी वेश्याव्यवसाय तुमच्या म्हणण्यामुळे बंद केला, पण पुढं काय करू? साधूनं त्याच पत्राच्या पाठीमागून लिहिलं भजन कर. साधूनं त्याच पत्रावर वेशेला सांगितले भजन कर आणि तिथून पुढे भजन सुरू केलं. आता वेशेसोबत कोण जाईल वा भजनाला? प्रत्येकाला आपोआपल्या अस्मिता आहे ना, प्रतिष्ठा आहे, सन्मान आहे. आपण कसं जावा कसं जावा कसं जावा, नियमाची प्रणाली आहे ना, कसं जावा. साधूला पुन्हा पत्र पाठवलं, मला कोणी भजनात स्वीकारत नाही, मी काय करू? तू एकटीच भजन कर. भजनाला जास्त माणसं असावा काय नाही. हा आपुला तो एक, तू एका देवाचं चिंतन कर, तुझ्या तुझ्या मनानं तू भजन कर. ठाईचं बाई सोनी, तू एका जागेवर बस आणि तू भजन कर. काय भजन करू? साधून 6 श्लोक पाठिले. महाराज वेशीला श्लोक वाचिता येत असतील का? कसं शक्य? महाराज श्लोकासोबत एक साधना पाठिली. साधना दर्भायाम सुजायो यत मधुनानाम शर्करा भयो रसनां कृपा पात्रेषु याम ब्रह्मकन्यास्ततेव च एतदर्भा भजायते नाम वारांगनायत पुनितानाम दिव्य दृष्टिं भजायते नाम नैवम गांजा कसम लिखितम. गांजा फुक्यान लिहिले. महाराज दर्भाच्या काडीला मधू लावला. मधू म्हणजे मध. दर्भाच्या काडीला मध लावला. ती मदानं वाळलेली काडी एका पुडीत बांधली आणि सांगितलं बाई या काडीनं जीभ घास, ब्रह्मकन्येची कृपा होईल. श्लोक वाचता आले स्वामीजी, श्लोक वाचता आले, श्लोक वाचता आले. काय तिचा वेदांत, काय तिचं आचार्यपण, काय तिचं शास्त्रीपण, काय तिचं पांडित्य. भाविक कोणाला म्हणायचं याच्यावर सांगते. भाविक 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 कोणाला म्हणतात? इतकी प्रभूची सेवा, इतकी प्रभूची सेवा, इतकी प्रभूची सेवा. भजन करत असताना ह्या दोघायला बाजूला केलं. तुमचा मला अडथळा होतोय, तुम्ही बाजूला सरका. माणूस नाही, बाई नाही, काय नाही, कोंबडन माकड, कोंबडन माकड. महाराज कोंबड्याच्या डोळ्यातून पाणी आलं, वानराच्या माकडाच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याला बोलता जरी येत नसेल तर तिच्या डोळ्यातल्या, त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचा सांकेतिक अर्थ तिला कळाला. तू पण वेश्या असताना भजन करती, मग आम्ही पशु येत, आम्हाला अधिकार नाही का? भजन करण्याचा अधिकार सकळाशी येते. कलियुगी उद्धार. आणि एका अभंगात आधी करून वेश्या, हा चांडाळाला सुद्धा आधी करून वेश्या. प्रत्येकाला भजन करण्याचा अधिकार आहे. याने भरते करा भजन, पण भजनाचे नियम सांभाळा, त्याची आचारसंहिता सांभाळा. तुम्हाला अधिकार आहे. महाराज त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याचा सांकेतिक अर्थ कळाल्याबरोबर हिच्या डोळ्यातून पाणी आलं. वानर आणि कोंबड्या एका कोपऱ्यात जाऊन रडत होते. माफ कर, नाही म्हणे. पुन्हा गुरुजींना पत्र पाठवलं. माझ्याकडे कोंबडा आणि माकडे. गुरुवर्य, धर्मनिरपेक्ष, वैकुंठवासी, नामनिष्ठ, प्रातस्मरणीय वक्ते बाबा कोंबड्याला निषेध म्हणायचे, निषेध म्हणायचे. मग पुराण वाचणारी व्यक्ती येते, हिनं साधूला पत्र पाठवलं माझ्याकडे कोंबडे. पुराणात कोंबड जर निषेध असेल तर करावं काय? काय नियम लिहून दिले असतील देवजानी, तेवढं काय मी सांगणार नाही. मला टाइम 2 तासाचा आहे. बैल 2 आणि जमीन 300 एकर, इतकी पाळी होत नसती. इतकं कुठं कोंबडं सांगत बसू मी तिथं? तुम्ही पुन्हा म्हणताल याच्या इथं कुकुट पालन हे का काय, असं इचकी त्यांना तुम्ही. पण जाऊ दे, मी पुराणातलं कोंबडं सांगतोय, हे बाहेरचं नाही. माकड आहे, अरे ते चंचळ आहे. चंचळाचं प्रतीक देत असताना माकडाचं नाव देत असतात. बघा पुराणात कितीतरी श्लोक आले. चांगलं वाची जा, लक्षात येईल तुमच्या. आणि साधूनं सांगितलं बाई त्यांचाही स्वीकार कर. आणि मग तिनं त्यांना बोटानं ताल शिकिला. ती भजन म्हणत असताना बोटानं ताल शिकिला. महानंदेच्या भजनात नाचत असताना कोंबड्याचे नख गेले, नख, वानराचे पंजे गेले. इतकं नृत्य केलं, इतके नृत्य. भगवान चंद्रेश्वराच्या कृपेने याच महानंदेला विश्वनाथ भेटले.
परत बुवा विश्वनाथ भाव लागन हो, भाव लागन ना, त्या योग्यतेचा भाव लागन. वेश आहे ती पण भाव लागन. विश्वनाथ भेटले, विश्वनाथ. विश्वनाथाची पूजा. पुजाऱ्याला कळालं वेश आहे. काळ बेकार होता त्या काळात, फार विचित्र काळ होता. आता ते डोक्यात घेऊ नका, डोक्यात घेऊ नका, डोक्यात घेऊ नका. माझ्या लहानपणी गड्याला दुधाची गुंडी जरी वाड्यात नेऊन द्यायची तर त्याचा बूट वाड्याच्या पलीकडे 50 फुटानं काढावा लागायचा आणि धोत्राच्या आच्या गुच्या सावरून मालकाच्या वाड्यात दुधाची गुंडी नेऊन टाकायला द्यायची. आता चपलाचं बुंडल तुटलं तर मालकाच्या हातात चप्पल घे, मी बैल वळून आणतो. काळ बदलला, काळ बदलला. आता उलटे गडी 2 लाख रुपये एकदाच उचलायलेच आणि त्याच मालकाला खताला दीडीने द्यायले. आर्थिंगच करण हाणलं, आर्थिंगच करण हाणलं. हो, लांब दोऱ्यानं. ते काळ बदलला ना, त्याचा नाही विचार करायचा. तिलाही स्वीकारलं. पूजा करत असताना ह्या दोघांनी रडायला सुरुवात केली. भाव सांगतो महाराज, भाव, भाव सांगतो आणि मग तुमच्यावर येतो. मग पा भाव किती गोड येतं. वानराने आणि कोंबड्याने तिच्याकडे बघितलं. माय, आम्हाला विश्वनाथाच्या मंदिरात येता येईल का? आम्हाला एकटीला सोडून चाललीस. पुजाऱ्याला विनंती केली पण माकडाला आणि कोंबड्याला प्रवेश निषेध. माकडं चंचळ असतात, उड्या हाणतात. कोंबडे कुठले तांदूळ हाणतात, कुठेही इचकितात, कुठेही इचकितात, कुठेही इचकितात. कोंबडे तुका म्हणे झाली पुढेची उकरी. त्यांचा धर्म आहे इचकीनं. अजून बी बघा, कोंबडे उकांडे इचकू इचकू नख जातेत पण मधल्या आळ्या कावळा हाणतो तो मागच असतो बसलेला. यानं इचकिली आल्हादीत त्याच्या पुढे जाते. इतके एडपट कोंबडे. इचकू इचकू बेजार. 2-2 पायाचे ते बी कोंबडे ना. आपल्यात का कमी कोंबडे आहेत का इचकिणारे? लो इचकायचं नात काय काय. चला नख जातीन रे येड्या होत, कशाला इचकिता. पुजाऱ्याने नाकारलंय. शेवटी काय तिने विनंती केली असेल देव जाणे. माकडाला पायापशी आणि कोंबड्याला कोपऱ्यात जागा दिली. महाराज विश्वनाथाची आरती झाली, पूजा टपली, मंत्रपुष्पांजली. आणि मंत्रपुष्पांजली विश्वनाथाच्या पिंडीवर टाकत असताना पाशुपतारुडायां दंडमुंडातिभयो नाम आरुडो दिशंकायो पंचाननं भयदीप्ति वृष्णिरोरयजयानम् आरुडो गजचर्मायनम् यस्सर्वा पुनीतो न भयानां जाश्वनीलाभ जायते निशापतियां वृंगाश्रितानां विलेपनं भस्मभयोः क्रीडान्मशानवतः नमो नारायणाय. टाकल्या अक्षिला मंत्रपुष्पांजली. वानर पायापाशीच उभं होतं. मंत्राक्षदेचा मान अंगावर, विश्वनाथाच्या वानराच्या डोक्यावर, वेशेच्या डोक्यावर. कोंबड वंचित राहिले पण महानंदेच्या अंगावर आदळलेली एक अक्षदा तांदळाचा कण त्याच्या पायाजवळ गेला. इतकं हुशार होतं कोंबड, त्याने टपकन तो तांदूळ खाल्ला. महाराज चांगला प्रसाद टाळायचाच नाही. चांगला, तुम्ही जशी तंबाखू टाळीत नाहीत का तसा चांगला प्रसाद टाळी जाऊ नका. विनंती तुम्हाला, विनंती विनंती, टाळू जाऊ नका. तिच्याकरता विमान आलं बरं बुवा. विमानाचे पार्श्वत सामान्य नव्हते. इथं मात्र निर्बंध लागला. विमान एखाद्या देशाला नव्हतं चाललं. विमान कैलासाला जाणार होतं आणि कैलास कोंबड्याला कशी परमिशन? हा, कसं शक्य आहे साहेब? नाही 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 नाही. महाराज विमानात बसलेली खाली आली. भाविक सांगतोय, भाविक, इमानदारीनं तुम्हाला गिरगावच्या बाळूची शपथ येईल, एकूण एकाची शपथ येईल. जर तुम्हाला वैकुंठात विमान न्यायला आलं, जर आलंच, येणार तर नाही, आम्हाला नाही तर तुम्हाला कुठून, जर आलंच तर तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, कोणाकोणाला बाजूला बसू देता. अरे मला आले तू कशाला रेटायला, उतर खाली. ऐका बाईचा भाव, ऐका बाईचा भाव, ऐका बाईचा भाव.
महाराज मोठ्या मालकानं 6 श्लोक खर्च केले तिच्यासाठी. तिनं विमानाच्या त्या पार्षदाला सांगितलं, दादा या दोघांना जर मध्ये घेतलं तरच मी येऊ शकते. मला विश्वातल्या कोण्याही व्यक्तीने भजनासाठी मदत केली नाही, पण मी भजन म्हणत असताना रात्र 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 याचे नख तुटायचे, रक्त गळायचं, या वानराचे पाये घासायचे, त्याच्यातून रक्त यायचं. इतकं मला भजनात प्रेम केले. अरे मी भजन केले म्हणून वेशेला विमान आहे? अरे पशु आहेत, निष्पाप आहे, यांना का नकोय? याचे 2 सिद्धांत घ्या महाराज. भजनानं वानर विमानात बसलं, भजन ऐकल्यानं भजनात नाचल्यामुळं वानर विमानात बसलं, आणि भजनात नाचल्यामुळं कोंबडं विमानात बसलं. भजनाचा पुरुषार्थ तिनं दाखवला. इतकं तू का म्हणे येथे भजन प्रमाण, काय थोरपणा जाळावे ते, एवढा मोठा भजनाचा पुरुषार्थ. आणि भरत बुवा दुसरा पुरुषार्थ तिनं जर मनात आणलं असतं तर राजा सुद्धाही मनात नेऊ शकत होती. तिनं मनात आणलं असतं तर शत्रुघ्न प्यादा सुद्धा विमानात नेऊ शकत होती. हा, गुमास्ता सुद्धा विमानात नेऊ शकत होती. महामंत्री सुद्धा विमानात नेऊ शकत असती. राजाची पत्नी सुद्धा विमानात नेऊ शकत होती. नाही, पण ती इतकी गोड होती. मला प्रभूचं भजन करत असताना ज्यांनी मदत केली, इतका भाव तिचा प्राणी मात्रावर होता. आणि महाराज सगळ्यावर इतक्या आवडीचा भाव ओतणारी लोकच त्याला आवडतात. म्हणून मालक पहिल्या कव्यात ऐकत आहे. आता तुम्हाला भेटला असेल 3 वर्ष मॅच खिशात ठुलतं. विठाला कोणाला भाविक म्हणायचं? महाराज आपल्या संप्रदायाचा प्रचार करतो तो भाविक असतो. संप्रदायाचा प्रचार करतो तो भाविक असतो. महाराज भजनाचा प्रचाराचा किती मोठा पुरुषार्थ होता एका वेशीनं आपल्याला दाखवा. म्हणून विश्वाच्या मालकाला ती आवडीन तिच्याकरता विमान पाठवलं. ऐका बरं बापू. 3 विद्यार्थी सरपण आणण्याकरता गेले. हे तुम्ही संस्थेवर आहात ना राजे हो. बघा विद्यार्थी दशा काय असते. ऐका. 3 विद्यार्थी संध्याकाळच्या आणि दुसऱ्या दिवसच्या दुपारच्या आणि दुसऱ्या दिवसच्या संध्याकाळच्या
3 टायमाचा महाराज स्वयंपाक करण्यासाठी सरपण आणण्याकरता 3 विद्यार्थी गेले. त्याच्यातला एक विद्यार्थी आहे, तुम्हाला आणि मला किती दिवस जिवंत ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यात नेऊन फुकायचंय हे ज्याच्या हातात येतो एक विद्यार्थी. कृष्ण वंदे जगद्गुरु. एक विद्यार्थी. दुसरा विद्यार्थी आहे द्वापार युगातला 1 नंबरचा वारकरी. त्याचं नाव आहे सुदामदेव. आणि तिसरा विद्यार्थी आहे चंद्रसेन. जे 27 विद्यार्थी होते का 23 विद्यार्थी होते का सांदीपनींच्या आश्रमावर, त्याच्यापैकी एक चंद्रसेन होता. आई साहेबांनी शिक्षण महर्षी बापू, शिक्षण महर्षी हे 10 15 20 कॉलेजवाले नाही. पृथ्वीवर जितके देश आहेत या सर्व देशातला एकच शिक्षण महर्षी सांदीपनी. भाविकाची आवडी देवा. भाविक कोणाला म्हणायचंय? पहिलं जड गेलं असेल तुम्हाला थोडंसं. सोप्यात सांगतो. जास्त अडचणीत हात घालीत नाही मी, पण इचू निघत असते. हे 3 जण सरपण आणण्याकरता गेले. महर्षी सांदीपनींच्या धर्मपत्नीनं सांगितलं, कन्हैया. जी आई साहेब जी बाळा, आज दुपारच्या स्वयंपाकापुरतं सरपण आपल्याकडे आहे. दिवस पावसाळ्याचे होते, पण आज संध्याकाळ, उद्या दुपार आणि उद्या संध्याकाळ या 3 टायमाचं सरपण आणण्याकरता तुम्हाला 3घांना जावं लागते. 3 मुळ्या घेऊन या. पंढरपुरातला मालक विद्यार्थी दशेमध्ये सरपण आणायला जात होता. विद्यार्थी दशेत किमान तुम्ही झोप जाळून गाथा तरी वाची जा. नका सरपण आणायला जाऊ. आता कोण्याच विद्यार्थ्याला सरपण आणायची गरज नसेल, नाही बरं? तू काहीच नाही, ती वेळ नाही आता तुमच्याकडे. तुम्ही गाथा निष्ठेने वाची जा. देव तुमचं चांगलं करेल. अरे विद्यार्थी जीवनात निष्ठेनं राहिल्याची ताकद आहे. निष्ठेनं राहिल्याची ताकद आहे. चला, 3 जण निघाले. देवाला आवड्यावर किती मोठं करतो हरिश्चंद्र दादा. पहा देव, देवावर सरपण आणायची भारी आली की सुदाम देवानं रडायचं. कन्हैया, तू दही दूध तूप लोणी खाल्लेलं आहेस रे, तुझे हात कोमल आहेत कन्हैया. मला असं वाटतं आईसाहेबांनी तुला सांगत जाऊ नये. देवान काय म्हणावं, सुदामा अरे माझे आईसाहेब किती गोड आहेत, मला सरपणाची बारी दुसऱ्यासोबत देत नाहीत, तुझ्यासोबत देतात. सुदाम देवानं कधीच देवाला सरपण मोडू दिलं नाही. राजसस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. इतका सुंदर देव, हात किती गोड असतील त्याचे, नाही मोडू दिलं कधीच. निघाले. आज समोर सप्ताहाचं गेट आहे, तिथपर्यंत हे 3 जण पोचले. 2 जण चंद्रसेन आणि कृष्ण परमात्मा. आणि तेवढ्यात एक महाराज आले आश्रमावर. भिक्षां देहि मा. भात शिजत घातलेला होता. आणि त्या महाराजांना कांती भिक्षा आवडत नव्हती. भिक्षेचे प्रकार 9, त्याच्यातल्या 2 भिक्षा सांगतो. एक कोरडी आणि कांती. कांती भिक्षेला वारकरी संप्रदायात श्रीगुरु समर्थ सद्गुरु जोग महाराजांच्या परंपरेमध्ये कांती भिक्षेला मधुकरी हे नाव प्राप्त झालं. मधुकरी, कांती भिक्षा म्हणजे शिजलेली पदार्थ. तोडकर महाराज, शिजलेली पदार्थ कांती भिक्षा. यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी या लोकांना भरत बॉ कोरडा शिदा असतो. जलास्पर्शा भय व्याप्तियाम जठरानुतृप्तावसहा नैव पारणी जायते. पारणी म्हणजे हात. ज्या वस्तूला पाणी लागले ती वस्तू यती योगी जपी तपी सिद्ध अनुरागी स्वीकारित नसतात. अशी भिक्षा. आता येणारा महात्मा कांती भिक्षा घेणारा नव्हता आणि कोरडे वस्तूच नव्हती ना, द्यायचं काय? महाराज शिक्षण महर्षाची पत्नी होती, जिच्याकडे पंढरपुरातला मालक शिकायला होता. ती सामान्य बाई असेल का? विटेवरचा मालक तिच्या हातानं 2 टायमाच्या भाकरी खात होता. ती सामान्य? काय अधिकार असेल त्या माऊलीचा? भाविकाची आवडी सांगतोय. आणि मग गुरुवर्य, आपल्याला देण्यासाठी माझ्याकडे काही नाही, माफ करा जी. महाराज इतका रागीट महाराज, सतीश बुवा 5 रागीट महाराजापैकी एक. त्या महाराजाचं नाव दुर्वास. हे तुमच्या मायासारखे फिनफिनी रागीट नाही,
मग पत्रिका नावच पदवी कस काय चुकली, मग ती टाकलीच काऊन नाही. अरे काय सुंबळ्यान, काय त्या पदव्यान, काय येडपटपणा. तो काय दिमाग दाखवायचा इथे दाखणं माईकवर का पत्रिकेवच काय. अरे ह्या पदव्या टेबला खालून खुर्ची दिल्यावर कोणाला भेटत येता. त्या टेबला खालून सुटकेस खुर्चीत म्हणलं मी, कोणाला भेटत येत, यडगळायला भेटायला त्या पदव्या. विठाला ते पत्रिका छापणार कदरली, ते बसनत ना त्या पदव्या तितक्या, बसत नत ना तितक्या, त्या बसत नत. हो मगाशी एक जणाचा फोन आला, त्यानं 14 पदव्या सांगितल्या. माझ्या कानातली किडी मेली. आणि काम आणि काय तारीख घ्यायची, मग इतक्या पदव्या काय सांगायला. का माझ्या घरी पोरगी द्यायची का मही त्याला करायची, काय गरजच नाही इतक्या कुठं नाही. तारीख घ्यायची. पण ते आहे का नाही, तुम्ही होते ना ऐकायला बाबा. काय लोक सांगतील बाबा बाबा बाबा, हे फुकट कळण शेंडी वळवळ, हे नाद असते लोकांना. चला 5 रागीट महात्मे, शीघ्र कोपी म्हणायचं पुराणाच्या भाषेत. दुर्वास महाराज, दुर्वासानं पापण्या खाली केल्या आणि सांदीपनींच्या पत्नीनं नमस्कार केला. अधिकारी मायवली होती ती. हा देवाला भाकरी घालीत होती. साधी होती का महाराज ती, देवाला भाकरी घालायची. पण दुर्वास निघल्याच्या नंतर पाठीमागून सुदामदेव निघाले. आवाज दिला, सुदाम जी आई साहेब. मधात गेल्या माझ्या पश्चात बसतीत इतके हरभरे एका कपड्यात बांधले आणि ते सुदामदेवाला देऊन टाकले. सांगितलं, बाळा चंद्रसेन, तू आणि कन्हैया 3 जण हे हरभरे खाऊन टाका. इतकेच हरभरे म्हणजे एक चिमुटी एकाला येणार, पण 3 जणांनी खा. गुरुमातेचा संदेश. चंद्रसेन आणि भगवान कृष्ण परमात्मा त्या गेट पर्यंत, हे अजयच्या स्टँडच्या पलीकडं सुदामदेव आणि त्यांच्या थोडस पुढे दुर्वास होते. आणि सुदामदेवानं दुर्वासाला ओलांडलं नव्हतं, ओलांडायला पाहिजे, हे घरानं होतच नव्हतं. पण सुदामदेवाला ओलांडून माझा सखा पुढे गेलाय, तळमळ होती हो, देवाईशी लय आवड होती. माझा सखा पुढे गेलाय म्हणून पावलं उचलले स्वामीजी आणि कमरेला खोसलेलं गथुडं दुर्वासानं पाहिलं. ए जी मुद्रा, ए मान खाली घातली. जी काय कमरेला. आईसाहेबांनी हरभरे दिलेत, आईसाहेबांनी हरभरे दिलेत, हरभरे दिलेत, हरभरे. ठीक आहे, मला नाही दिले रे. हरभऱ्याला कुठं पाणी होतं, कोरडे होते ना. मला नाही दिले रे. मी देऊ का. सोडी कमरेची पुरचुंडी फडक्यात बांधलेली, मी देऊ का तुम्हाला. अरे दुसऱ्याचं खाणारा मी नाही. काय वाक्य असतात महाराजा लोकांचे. तुम्हाला 3घांना दिले ना शत्रुघ्न, हे मला नाही खायचं. पण लक्षात ठेवा बेट्यांनो, मला टाळून तुम्हाला दिलंय. पुढे सांगतो काय झालं तर. एकट्यानं ऐकलं तो दुर्वासाचं वाक्य, एकट्यानं ऐकलं दादा, एकट्यानं ऐकलं. एका झाडावर चढले, त्या झाडाची एक फांदी वाळलेली होती आणि वाळलेली फांदी कडा 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 मोडून खाली एकट्या सुदामदेवानं टाकली. चंद्रसेनाचा जरा अशक्तपणा होता, मी नाही सांगत. हा डोंगरोजी महाराज सांगायचे चंद्रसेन, भागवतातलं नाविन्यपूर्ण रत्न धारुरकर शास्त्री, चक्रांकित महाराज, श्री गुरु रामचंद्रजी डोंगरोजी महाराज सांगायचे चंद्रसेन तब्येतीने वीक होता. चंद्रसेनाचे आई वडील वारले होते, अनाथ लेकरू होतं आणि दुर्वास जात असताना झाडाच्या बुंथ्यापाशी रडत बसलं होतं. काय आई बाबा गेलेत, चल माझ्या आश्रमावर. वीक झालेलं शरीर होतं. पण सुदामदेवानं लक्षात घेतलं, एका साधूचा मुलगा आहे, आई वडील मृत्यू पावलेत, म्हणून तूही सरपण नको मोडी जाऊ. जगाचा बाप कोमल आहे, जगातलं कोणतंही फुलाची पाकळी पंढरपुरातल्या मालकाच्या गालाला लावा, पाकळी लाजून खाली पडन, इतका सुंदर येतो. राजस सकुमार मदनाचा पुतळा किंवा रूप सावळे सकुमार, कानी कुंडल मकराकार, पंढरपुरीचा नीळा
पाहता लोचनी हो अगणित लावण्य तेज पुंजाळती रत्नकिळ फाकती प्रभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावी लावेदू पाहिलिया वेध लावी पैसे जीवी जडोनी काय ताकद महाराज कोटी ब्रह्महत्या सुखावले सुख डोळियाची भूक नवजे माझ्या इतकी त्या रूपात ताकद आहे आणि एवढा सुकुमार देव त्याला कसं सरपण एकट्या सुदाम देवानं मोडायचं काबाड कष्ट करणारा महात्मा ब्राह्मणाच्या कुळातला साधू हो 3 मुळे इतकं सरपण खाली टाकलं खाली उतरायचं बापू पाऊस सुरू झाला झाडाची एकच फांदी वाळलेली सतीश बुवा सगळ्या फांद्या गर्दाबाज एका खाली एक फांद्या खाली 3 जण लपल्या गेले धो धो पाऊस आला 10-5 मिनिटाच्या नंतर पाऊस उघडला खाली पाणी वाहत होतं आवाज दिला का सुदाम कन्हैया सरपंच सगळं पाण्यात भिजले खाली चिखले बसायला जागा नाही अर्धासा घंटा वरीच बसू पाणी वाहत गेल्यावर काड्या कोरड्या होत्याल मग येचू वरी बसले महाराज वरी बसायची इच्छा नव्हती हो कारण सांगतो तुम्हाला भाविक कोणाला म्हणतात वरच्या फांदीवर सुदामदेव आहेत त्याच्या खालच्या फांदीवर चंद्रसेन आहे आणि सगळ्यात खालच्या फांदीवर पंढरपुरातला मालक आहे आणि सुदाम देवानं गुरुमातेनं दिलेल्या हरभऱ्याची पुरचुंडी कमरेची काढून हातात घेतली कमरेची काढून हातात घेतली महाराज पुराणात कधीच सांगायचं नाही बरं का हरभऱ्यामुळे दारिद्र्य आलं लोक येड्यात काढतील आपल्याला सुख सांगतात राजा परीक्षिते आणि काय सुदाम देवानं एकट्यानंच हरभरे खाल्ले बरं का आणि मग देवाला राग आला बरं का आणि देवानं शाप दिला सुदामा तू भिकारी होशील सुमळ्या वाचून सांग जाय मरतेन तुया पुढचे माणसं आधारा वाचोनी काय सांगसी कहाणी आपल्या संप्रदायात आधार नसताना बोलणं म्हणजे गाईचं मांस खाल्ले इतकं पाप असते हा महाराज एकट्यानं हरभरे खाल्ले याच्या करता दारिद्र्य नाही त्याचा खरा भाव पा काय तुम्हाला वाटतंय ज्या देवाला सुदामदेव सरपण मोडू देत नाहीत ते सुदामदेव भिकारचोट असतील अहो असू द्या गरीबी पण हृदयानं श्रीमंत महात्मा होता सुदामदेव हृदयानं श्रीमंत ठराविक वारकऱ्यांची यादी पहा पुराणातली जगातला पहिला वारकरी ज्याची सोन्याची समाधी गंधमादन भद्रा मारुतीच्या सोबतचा महात्मा जगातली पहिली कृतात्रेतायुगातली समाधी कोणाची असेल तर वारकऱ्याची तो गंधमादन फार अलौकिक लोक होते महाराज फार अलौकिक फक्त काय झालंय आपलं तोंड पुरत नाही म्हणून अंगूर आंबट आहेत आपल्याला कटाळाय चांगलं वाचवायचा ही शोकांतिक आहे मी तर नेहमी सांगत असतो तुम्ही जितके हुशार होताल का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील आणि तुम्ही जितके गाफील राहताल का तितके आम्ही तुम्हाला भुका लावूनच जाऊ तुम्ही अभ्यास व्हा की तुमच्या पुढे कीर्तन करत असताना आमचा कष्टवाला व्हा घामानं इतके विद्वान पाहिजे तुम्ही गाफील आणि याचं सांगू का तुम्हाला चुकीच्या माणसाला स्वीकारल्याच्या नंतर याचा अर्ध पाप तुम्हाला पण असतंय तुम्हाला वाटतं का हा जाऊ द्या ज्याची त्याच्या संग असं नसतं सुंबळ्या केले पाप झाले क्या बात है दोघायला पाप येते सुदामदेवानं ते हरभऱ्याकडे पाहून 10-15 मिनिटं रडत होते सुदामदेवाने विचार केला ही हरभरे जर जमिनीवर टाकली आणि किड्या मुंग्यानं खाल्ले तर त्यांचं आयुष्यात बदल आहे ही हरभरे एखाद्या वानरानं खाल्ले तर त्याच्या जीवनात बदल आहे ही हरभरे जर पाण्यात टाकली समुद्रात गेली जलचरानं खाल्ली नंदुबा तर त्यांच्या जीवनात बदल आहे ही हरभरे एखाद्या वाटसरूनं खाल्ली तर त्याच्या जीवनात बदल आहे पण हे हरभरे खालच्या दोघांनी खाता कामा नये एकट्यानं हरभरे खाऊन टाकले एकट्यानं खालचं फार चतुर आहे देव चतुर चतुर आहे महाराज त्याच्यासारखा चतुरच कोणी नाही चतुरा तो शिरोमणी कितीतरी महाराज चतुरच नाही एक जण म्हणला तालुक्यात माझ्यासारखा चालू कोणीच नाही पठ्यासारखा चालू
तालुक्यात कोणी नाही. मी आणलं चालू, तू यासारख्या चालूला जनजन्माला घातले, त्यो किती चालू, ते किती चालू याचा विचार कर ना तू. का तूच म्हणतो मी तालुक्यात चालू, मी तालुक्यात चालू. मायासारखा गुंडच कोणी नाही. अरे ज्यानं रावणाला आपटू हाणले, त्यो किती नंबरचा गुंड. त्याच्या कुठे बरोबरी होत असते वे देवाची. देव देव आहे महाराज ते. त्याच्या कशाचीच बरोबरी करू नका. त्याचं फक्त गुण घेत जा. इतकंच मोठं काम करा, त्याची नाही बरोबरी करायची. खालून आवाज दिला, सुदाम जी कन्हैया काय वाचतंय रे. सितो जायते नाहम दंत पंगती आसू. शीत म्हणजे थंडी आणि दंत पंगती म्हणजे दात. अति थंडी वाढल्यामुळं माझे दात कडकड वाजतात. इतका पुरावा आहे फक्त बरं का, 1.5 श्लोकाचा. हा एवढाच पुरावा. चंद्रसेनाने विचारलं, माझ्याकडे कमरेला बांधलेला एक छोटासा शेला आहे, तुझ्या डोक्याला बांधायला देऊ का. सुदामदेवानं सांगितलं, चंद्रसेन माझ्यापेक्षा तू अशक्त आहेस, तुला बाहेरचं वातावरण सहन करण्याची क्षमता नाही. तो छोटासा पंचा तुझ्या कानाला बांध. दया आहे, दया आहे. खालच्यानं पुन्हा विचारलं पंढरीतल्या मालकानं, काय वाचतंय. सितोदंत पंगती हाम. थंडीनं माझे दात वाजतेत, माझे दात वाजतेत. एवढं सांगितलं. वा. सगळे खाणं झाल्याच्या नंतर सुदामदेवानं सांगितलं, चला सरपण कोरडं झाले. मगाच झालत. सरपणाच्या 3 मोळ्या बांधल्या, तिघांच्या डोक्यावर घेतल्या. चंद्रसेन पुढे, पाठीमाग सुदामदेव आहेत आणि या दोघांच्या पाठीमागं देव आहेत. असं कधीच होत नव्हतं, पण हे मुगडान मागं राहिले. सुदामदेव देवाला कधीच मागत होत नव्हते. हा, देवाला मदत घेत होते. पण आज भगवान म्हणले तू पुढे चाल, कारण देवाला बोलायचं होतं याला. एका ठिकाणी भगवंतानं पाठीला असं खुणवलं आणि सांगितलं, सुदाम त्रास होतो रे. देवा माझ्या डोक्यावर 2 मोळ्या देतोस का. नाही, आईसाहेब मला बोलत्याल, आपण थोडा वेळ विश्रांती करू. विश्रांतीचं नाटक होतं. ऐका पुढे ऐका, भाविक कोणाला म्हणतात. आणि त्या 3 मोळ्या एका झाडाखाली ठेवल्या, थोडंसं बसले आणि भगवंतानं चंद्रसेनाला सांगितलं, चंद्रसेन थोडासा आराम कर, आम्ही पुन्हा काही बघतो, उद्यासाठी परवासाठी सरपण बघतो. पहा किती नाटक आहे. आणि सुदाम देवाला बाजूला घेतलं आणि देवानं सांगितलं, सुदाम तुला शोभते का रे. अरे तुला मित्र ही गोष्ट काही कळती का रे. तुला काही गरिबाविषयी अस्मिता आहे का रे. अरे मी दही दूध तूप खाऊन मोठा झालेला व्यक्ती आहे, मी समर्थाचा आहे आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे ना. तो का भिकारी तोडाचे. षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. पण चंद्रसेनाचे मायबाप वारलेत रे, तर त्याच्या वाट्याचे हरभरे का खाल्लेस. सुदामदेवाच्या डोळ्याला पाणी आलं. भगवंतानं सांगितलं, मला माहित होतं कधी बी चुकलं की तू रडूनच जिरितोस, कधी बी चुकलं की तू रडून जिरितोस. सुदामदेवानं सांगितलं, कन्हैया आजचा माझा रडण्याचा भाव जिरवण्याचा नाही, मला सांगूच नको, हे पहिल्यापासून तुझं आहे, पहिल्यापासून तुझं आहे. आपण सोबत जेवायला बसल्याच्या नंतर मी कधी बी माझ्या भातातला 5वा टक्का भात मी तुला टाकीत होतो. इतकं मी तुझ्यावर प्रेम केले. जाऊ दे रे मला. अरे ज्याचे मायबाप मेलेत त्याचे हरभरे तू खातोस, तुला काही वाटतंय का. भगवंतानं सांगितलं, कन्हैया याचा पुरामतीचा अर्थ सांगतो, थोडंसं बाजूला सर. अरे दुनियात गेलं तरी तुझं तेच आहे. मला भूक लागली होती, सहन होईनं गेलं, पोटात कावळे पेटले होते आणि याच्याकरता हरभरे खाली. काय सांगशील दुसरं तू. ऐक ना कन्हैया, ठेव ना रे माझ्यावर विश्वास, ठेव ना. बरं चाल. थोडं दूर नेलं. देवानं सांगितलं, दूर कशाला. ही गोष्ट चंद्रसेनाला कळू द्यायची नाही. चंद्रसेनाला कळाली तर ती गुरुमातेला सांगेल, गुरुवर्य सांदीपनींना सांगेल, माझे गुरुवर्य माझी गुरुमाता रात्रभर रडत बसेल रे कन्हैया, मला फक्त तुला एकट्यालाच उदित करायची. ठीक आहे देवा. ही हरभरे या विश्वातल्या समुद्रातल्या जलचराला सुद्धा खाऊ द्यायची नव्हती, या देशातल्या वानरांना सुद्धा खाऊ द्यायची नव्हती, पशु पक्ष्यांना खाऊ द्यायची नव्हती, रस्त्याच्या वाटसरूला खाऊ द्यायची नव्हती. देवा पशु पक्ष्यावर जर मी इतकं प्रेम करत असेल तर माझं प्रेम चंद्रसेनावर किती आहे. मला चंद्रसेनाला सुद्धा खाऊ द्यायची नव्हती. देवा मला चंद्रसेन जर इतका आवडत असेल तर मला तू किती आवडतोस रे, किती आवडतोस तू मला. कडाटून मिठी मारली देवानं. सुदामा मला सांग ना, तू एकट्यानं हरभरे का खाल्ले. देवा या हरभऱ्यावर दुर्वासाचा शाप होता, या हरभऱ्यावर दुर्वासाचा शाप होता. दुर्वासानं सांगितलं, बेटांनो मला दिले नाही, तुम्हाला दिले, तुमचे घेणार नाही.
पण जो कोणी हरभरे खाईल त्याच्या दारिद्र्याला सीमा राहणार नाही. तो भिकारी होईल, तो दरिद्री होईल. देवानं सांगितलं सुदामा, मग आपण तिघांना जर वाटून खाल्ले असते तर. ऐक न कन्हैया, अरे ज्याचे मायबाप भाकरी करता करता मेलेत रे, भाकर भाकर करून मेलेत. आज कुठेतरी आपल्या गुरुवर्यांची कृपा झाली म्हणून 2 टायमाला एक झाकणीभर भात त्याला खायला भेटतो रे. इतका गरीब माझा चंद्रसेने, त्यानं जर हरभरे खाल्ले असते तर तो जन्मभर भिकारी झाला असता. आणि ऐक न रे देवा, ऐक न कन्हैया, माझं तुझ्यावर फार प्रेम आहे रे, तू भिकारी होता कामा नये. देवानं सांगितलं सुदामा तू ऐक न देवा, अरे दुर्वासानं सांगितलं या जन्मात तो भिकारी होईल. ते जर म्हणले असते ना जन्मोजन्मी भिकारी होईल, तरी पण मी हरभरे खाल्ले असते, पण तुला खाऊ दिले नसते रे कन्हैया, तुला खाऊ दिले नसते. महाराज, पंढरपुरातल्या मालकाच्या लक्षात आलं, मला षडगुण ऐश्वर्य माझे टिकून ठेवायचं काम माझ्या सुदामानं केलं. सुदामानं केले. याची परतफेड करण्यासाठी गाव तर सोन्याचं दिलं इतकंच नाही, तर जगात सोन्याची गावं असणारे बऱ्याच लोकायला होते, पण सोन्याचा मसनवाटा असलेला हरिश्चंद्र दादा एकच व्यक्ती होता, ते फक्त सुदामदेव होता. सोन्याचा मसनवाटा दिला. महाराज, श्रुतीनं देवाला प्रश्न केला, असं का का देवा, इतके वेळे का झालात तुम्ही, मसनवाट्या सगळं सोन्याचं का दिलं. भगवंताला श्रुतीला बोलत असताना शब्द अपुरे पडले आणि डोळ्यातून जितकं पाणी वाहत होतं तितकं वेगात पाणी वाहत होतं आणि थरथर जगाचा बाप कापत होता. दोन्ही हात हृदयावर ठेवले, श्रुती, ए श्रुती, मी सुदाम देवाला सोन्याचं गावन सोन्याचा मसनवाटा दिला, हे चुलीत घाल. मी सुदाम देवाला सोन्याचं गावन सोन्याचा मसनवाटा दिला, हे चुलीत घाल. हे देण्यासाठी मला श्रीमंत कोणी केलं असेल तर ते माझ्या सुदामानं केलंय. दुर्वासानं दिलेली हरभरे त्यानं न खाता आमच्या दोघांपैकी कोण्या एकाला जर दिले असते तर आम्ही दोघंही भिकारी झालो असतो. महाराज, दारिद्र्य स्वतः स्वीकारलं, पण देव दरिद्री होऊ नये इतका भाव ज्याच्या अंतकरणात आहे, म्हणून गाव सोन्याचं दिलंय आणि ही लोक त्याला आवडतात. पहिल्या कडव्या
ज्याचं दुसऱ्यावर इतकं प्रेम आहे का ती माणसं आवडतात. रावण मारला